आज आपण पाहूया 16वा घटक 5वी स्कॉलरशिप मधील अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर। आता हे वाचावं, समजून घ्या। ज्या अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात। ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणायचं छेदाधिक, म्हणजे छेद अधिक असलेला अपूर्णांक। उदाहरणार्थ 3/7, 5/9 व 8/11 या सर्व अपूर्णांकात त्यांचे छेद अंशापेक्षा मोठे आहेत, म्हणून हे सर्व अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहेत। बघा, इथे निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल छेद 7 आहे, अंश 3 आहे। छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, तर तिन्ही अपूर्णांकामध्ये छेद अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक। नंतर पुढचा घटक आहे ज्या अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात। तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला म्हणायचं अंशाधिक, अंश अधिक असलेला अपूर्णांक। उदाहरणार्थ 4/3, 21/7 व 25/7 या सर्व अपूर्णांकात त्यांचे अंश त्यांच्या छेदापेक्षा मोठे आहेत, म्हणून हे सर्व अंशाधिक अपूर्णांक आहेत। बघा, हे तिन्ही अपूर्णांक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अंश छेदापेक्षा मोठा दिसत आहे। 21/7 पेक्षा मोठे आहेत, 4 3 पेक्षा मोठे आहेत, 25/7 पेक्षा मोठे आहेत, म्हणून यांना म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक। नंतर ज्या संख्येत 1 भाग पूर्णांक व 1 भाग छेदाधिक अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 5.1/9, 19.7/12 व 2.3/4 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत। आता 9.3/7 या संख्येचे वाचन 9.3/7 असे करतात। ज्या संख्येमध्ये 1 भाग पूर्णांक असतो आणि 1 भाग हा या पूर्णांकामध्ये 9 पूर्णांक आहे आणि उरलेला हा अपूर्णांक छेदाधिक आहे, म्हणून याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक। यालाच मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हणलं जातं। आता अंशाधिक अपूर्णांक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांचे परस्पर रूपांतर। अंशाधिक अपूर्णांकात अंश छेदापेक्षा मोठा असेल, म्हणून अंशाला छेदाने भागल्यास भागाकार व बाकी मिळते। यावरून अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप मिळवण्यासाठी अंशाला छेदाने भागावे। तर अंशाधिक अपूर्णांक असेल म्हणजे अंश छेदापेक्षा जर मोठा असेल आणि त्याचं रूपांतर जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं असेल त्यावेळी काय करायचं, तर अंशाला आपण छेदाने भागणार आहोत। त्यावेळी आपल्याला भागाकार पण मिळते आणि बाकी पण मिळते। आता ही क्रिया कशी केली जाते ते आपण बघूया। जसे की उदाहरणार्थ 8/7 चे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, म्हणजे या 8ला 7ने भागायचं आहे। 8ला 7ने भागल्यानंतर भाग लागला 1चा, 7×1=7, बाकी शिल्लक राहिले 1। बघा, आता यावरून 8/7 ची मांडणी कशी होते। इथं भाग 1 आहे, 1 हे पूर्णांक आहे, 1 हे पूर्णांक लिहिले, अधिक किती शिल्लक राहिले तर बाकी 1 शिल्लक राहिली 7 पैकी, म्हणजे याची मांडणी अशी केली जाते 1.1/7। आता भागाकार व बाकी पुढील प्रमाणे लिहिल्यास आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळतो। अंशाधिक अपूर्णांक बरोबर भागाकार गुणिले बाकी भागिले छेद। उदाहरणार्थ 25/8 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर म्हणजे 8×3=24, 3चा भाग लावला, बाकी शिल्लक राहिली 1 आणि भाग लावला होता 8ने। आता याचप्रमाणे
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. मगाशी पाहिलं होतं अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. आता पाहणार आहोत अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं. तर प्रथम पूर्णांकास अपूर्णांकयुक्त भागाच्या छेदाने गुणावे. आलेल्या गुणाकारात अपूर्णांकी भागाचा अंश मिळवावा. नंतर ही बेरीज अंशस्थानी व मूळचा छेद छेदस्थानी लिहावा. आता जे वाचलं ते क्रिया कशी करायची ते आपण बघूया. उदाहरणार्थ 3.7/9 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला करायचं आहे अपूर्णांकामध्ये. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करणार आहे आणि अंश त्यामध्ये मिळवणार आहे आणि छेद आहे असं राहील. म्हणजे 3 × 9 + 7 छेद 9 बरोबर 3 × 9 = 27 मिळतील अधिक 7/9. 27 मध्ये 7 मिळाले 34 आणि छेद आहे असा 9. तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात मिळालं 34/9. आता या गोष्टी लक्षात ठेवा. पावभाग अपूर्णांकात 1/4 ने दाखवला जातो. अर्धा भाग बरोबर 1/2. पाऊण भाग म्हणजे 1/3/4. दीड म्हणजे 1 पूर्ण वर अर्धा. अर्धा म्हणजेच 1/2. पावणे 2 म्हणजे 1 पूर्ण आणि वरती पाऊण भाग. पाऊण भाग म्हणजे 3/4. आता या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय नमुना प्रश्न सोडवूया आणि नंतर स्वाध्याय 16.1 सोडवूया.